तर मंडळी थोडक्यात मला मी तुम्हाला काम दाखवतो. हो का, हात बघा मंडळी. इथं साधा सोपा खेळलाय. लाईट गेली आणि वेल्डिंग मारायची होती, एवढा सगळा पसरा करून ठेवलाय मंडळी. बिफोर आणि आफ्टरचा फरक बघा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्याकडे नवीन ब्लॉगमध्ये. सकाळच्या 8:30 झाले आणि तुमचा फोन निघालाय कामाला. आता डेली ब्लॉग करायचं म्हटलं, सो काही ना काही कंटेंट तर करूयाच. सो आता बोट ते घालतो आणि निघतो कामाला जायला. विषय कसा आहे, काल रात्री झोपलो होतो उशिरा आणि लवकर उठलो. डोळे पण एकदम काळे काळे झाले, एकदम काय चावतो मला. गाडी काढूत आणि जाऊयात आपल्या मंजिलपर्यंत. कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला कामच नाही दाखवलं की बाबा आपण कुठं जातो काय जातो कामाला. सो आजच्या ब्लॉगमध्ये जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. तर बघा, चला. मंडळी आलं कामावरती आणि माझं काम कसं तुम्हाला दाखवतो. तर मंडळी थोडक्यात मी तुम्हाला काम दाखवतो. हो का, हात बघा. ही सगळी मशीन खोलली, आता इथं सेट करायची परत एकदा. असलं काम आहे माझं. हात बीत सगळं घाण झालं आहे. हो का, इथं राडा सगळा. इथं घोटा म्हशीचा, गायांचा, गुरढोर असतात. आता एवढं खोलतो आणि भेटतो तुम्हाला. मंडळी इथं साधा सोपा खेळलाय. लाईट गेली आणि वेल्डिंग मारायची होती, एवढा सगळा पसरा करून ठेवलाय बघा तुम्ही. इथं मशीन खोलली. हो का, इथं सगळे वेगळे वेगळे पार्ट आहे. मग आता डोकं चालवणं झालं, काय करू काय नाही. मोबाईल एकतर काळा झालाय, हात पण सगळे काळे झाले. लाईट एकतर लाईटीला पण आता जायचं होतं, वेल्डिंग मारायची होती. आता एवढं जर वेल्डिंग मारून झाले, थोडं राहिले. तर मंडळी हे काम करणं एवढं पण सुखाचं नाही आहे की बाबा आपण समजतो हे काम लई सोपं आहे म्हणून. आता ते पानं फिट करताना येतं कापलं थोडंसं. मग मी तुम्हाला ओनर जाऊन दाखवतो. नॉर्मली कापलं, एवढं पण काय नाही कापलं. थोडीशी उगं नॉर्मली चिर पडली एवढी. म्हणजे एवढं समोरून काम करावं लागते ना. ते काम काय झालं, माझ्या कोणी नट खाली पडला आणि तो असं तो उचलायला गेलो की इथं डायरेक्ट हे लागलं, बसला जोरात. आणि हे सगळं खोललं होतं मागाशी, तुम्हाला मी दाखवलं. आता ते सगळं परत आपण पॅक केलेलं आहे. ही चेन ते ह्या साईड नाही, हां ह्या साईडला लावून टाकायचं आहे. आणि एक मेन शॉट काय झाला, बिल्डिंगवाले आले आणि नेमकी इथली लाईटच गेली. आता लाईट गेली आणि आता लाईट गेली. त्याच्यानंतर थोडंसं काम थांबलं. मग आता परत लाईट कधी येते काय माहिती, परत काम चालू करायला. थोडंसंच आहे, जास्त काय काम राहिलेलं नाही आहे. हे फक्त वरती उचलून इथं टाकायचे, इथं फिट करायचं आणि इथला गिअरबॉक्स जो आहे तो आता वेल्डिंग करायला दिलेला आहे. सो बघा कसं काय होतं. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. तुमच्या भावाचे पार हात काळे झाले, मोबाईल तर काळा झाला आहे. ठीक आहे, करत ॲडजस्ट. थोडेच दिवस करायचं, कॉलेज चालू होतं. त्यानंतर 1-2-3 तासासाठी यायचं कामाला फक्त, परत नाही यायची काही गरज. सो चला. आणि एक गोष्ट तर नक्कीच काय आलेली की बाबा कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट करावीच लागतातच करावी. जेवढे आपल्या हातात कला आहे तेवढी तुम्हाला म्हणजे ती उपाशी झोपून देणार नाही. तुमच्या हातातली कलाच ती तुमचं आयुष्य घडवू शकते, असं तर माझं मत आहे. पण शिक्षण पण महत्त्वाचं आहे आणि कष्ट पण महत्त्वाचे. कष्ट केल्याशिवाय तुम्हाला काय भेटत नाही. कष्ट करावेच लागतात. सो त्यामुळं आता झालं कसं, नोकऱ्या काय राहिलं नाही आहे. आता लोक त्यांच्या स्किलचा वापर करून आयुष्यात पुढे जातात. त्याचं आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. आणि काही व्यावसायिक आहेत लोक, जसे की असे गोटावाले असतील, बरेच व्यावसायिक लोक आहेत, ते असं व्यवसाय करून त्यांचं नाव मोठं करतात. त्यामुळं आपण आपली कला ओळखायची आणि तीच कला पुढं आपल्याला आयुष्यात नेणार आहे, एवढं ठरवायचं. सो एवढं काम उरकतो आणि त्याच्यानंतर कसं काय होतं तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दाखवतो. चला. तर मंडळी तुमचा भाऊ ज्या ठिकाणी आला आहे ना, त्या ठिकाणी बघा कसं आहे. खडी मशनीचं सगळं काम येतं, सगळं धुरळा असतो. इतका धुरळा ना, माणसाला पर कंटाळा येतो एवढं धुरळा. एकदम बघू शकतो समोर येतं, सायलर वाजलं एवढं धुरळा येतं. तर मंडळी काम उरकलंय, आता चाललोय दुसऱ्या कामावरती. आणि अवतार तर खरंच सिरियसली लय बेकार झालाय. ही पॅन्ट बघा किती माली, ही बूट बघा, ही पॅन्ट सगळं डाग. ही
हात बळबळ निघला येऊ बळबळ साबण लावून लावून एवढं असं निघलं. जाऊया दुसऱ्या कामावरती. कसं काय होतं बघा, एक्झॅक्टली सगळा प्रॉपर ब्लॉग नाही दाखवतात, कारण की कसं होतं आता हात काळे येतात तर, आणि आपला मोबाईल तर माहिती आहे मला किती भारी, त्यामुळं थोडासा सीन होतो. आणि अवतार तर असा येड्या गबळ्यांसारखं झालं, येड्या गबळ्यांसारखं. आता काय सांगतो मला, पण ठीक आहे. आणि उद्याचा ब्लॉग आपला म्हणजे हा ब्लॉग 7 वाजता येणार सकाळी, त्यामुळे सगळ्यांनी स्टेट घेऊन बघत राहा. 7ला येणार तुम्ही, 8ला बघा, 9ला बघा, 10ला बघा, 11ला बघा, 12ला बघा, नो प्रॉब्लेम गाईज. पण सबस्क्राईब करा. आता जाऊ दुसऱ्या कामावरती. आता मे बी आपल्याला कुठं जायचं माहिती का, केशवनगर रोडला जायचं वाटतं, नाही कोरेगावला जायचं. कोरेगावला तिकडून पुढं बघूयात, कोरेगावला जाऊयात पहिलं, मग नंतर नाही. चला तो मंडळी, बिफोर आणि आफ्टरचा फरक तुम्ही जरा बघून घ्या. पहिले आपण ही आखी मशीन खोललेली आणि हे पण गिअरबॉक्स ते काढलेलं. आता हे सगळं फिट केलं आणि आता आपण चालले आपल्या दुसऱ्या मंजिलकडं. आता इथं लाईट पण नाही नसतं, लगेच चेक करून दाखवलं असतं लाईट गेली नेमकी. आणि एक वारं बघा, फक्त वारं बघा, इतकी धूळ, की प्रचंड धूळ, ही भिव आता काही समजायला झालं बघा. इतकी मोठ्या प्रमाणात आहे. गाडी सकाळीच इथं लावलेली त्या टॉपला आणि लगेच घाल झाला. लोक कशी राहतात ते त्यांनाच माहिती. A few moments later. तर मंडळी आलो एका गोठ्यावरती, इथलं काम पूर्ण करून बघू कुठं जायचं, अजून पुढं काय जायचं आहे. आपल्या इथं गोठ्यावरचं कामाला जरा मी ब्रेक घेतला आहे, कारण हाताचं जरा लई झुकायला लागलं आहे. एवढं काय नाही दुखत, थोडंसं म्हटलं थोडं वेळ बसू, जरा जेवण ते करू, मग कामाला लागू. सो आणि आज त्यातलं त्यात चार्जर पण आणायला जायचं. आता चार्जर आणायला जातो का ना काय माहिती, जर इकडं उशीर झाला तर चार्जर भेटणार काहीच नाही भेटणार. सो घरी जाऊन कपडे ते घालून आवरून बिवरून चार्जर आणायला जायचं. चार्जर आणल्यावर एन्जॉय. सो बघत राहावा कसं काय होतं ते. आणि आपल्या मित्रांचे फोन येतात सारखे, नाही का, फोटो काढायला जायचे, फोटो काढाय. पण आमच्या मित्रांना कसं सांगू, आता मी आलो इकडे कामाला म्हणून, रविवार बघून एकदा फोटो काढायला जाऊयात म्हटलं त्यांना सगळ्यांना. चला. तर मंडळी एका गोठ्यावर आलतो, थोडंसं काम राहिले, त्यानंतर घरी जाणार. 7-7:30 वाजले असतील. घरी गेलं की पहिलं आंघोळ करणार, हात ते सगळं साफ करणार. त्याच्यानंतर आपल्याला जायचं आणायला चार्जर आणून मस्त मोबाईल चार्जिंग करून एडिटिंग करून ब्लॉग सोडणार 7 वाजता. तुमच्यापर्यंत कधी येतं ते काही माहीत नाही, स्टेट घेऊन बघत राहा. चला. तर मित्रांनो आम्ही आत्ता चाललो आयफोनचं चार्जर आणायला, आणि आमचे 2 जण मित्रमंडळी पुढे गेलेत, त्यांना शर्ट घ्यायचा होता. त्यांनी मला सांगितलं नाही, त्यांनी आज माझ्यासोबत धोका केला आहे. आता आम्ही 3 जण चाललो आहे, मल्हार, मी आणि बोटचं सोहम आपला, एकटा 8वी 9वी. सो जाऊया चार्जर घ्यायला. किती रुपये मस्त काय भेटते बघा. आता आपल्या दादाच्या दुकानात जाणार आहे, अभिषेक दादाच्या दुकानात. सो चला. तर मंडळी घेतलं यो चार्जर 1800 रुपयाला पडला. आणि तर दादा भाई आमचा, ए चोंगू इकडं बघ. आता जाऊयात घरी. घेतला चार्जर. आता आमची पोरं कुठला शर्ट घ्यायतात काय माहिती, पांढरा घ्यायतात. उद्या आमची मिरवणूक आहे मंडळाची, रामराज्य प्रतिष्ठान व सनातन हिंदू धर्ममध्ये प्रतिष्ठान आहे. सो उद्याचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग म्हणजे होणार आहे, भारी. स्टेट घेऊन बघत राहा. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा.
भेट दे का उद्या नवीन ब्लॉगमध्ये. हा बाय बाय.